नमस्कार. ग्रंथ सूक्त सत्र पाचवे. सूत्र स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर. स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर असं सूत्र धरून ग्रंथसूक्तच्या या पाचव्या सूक्तामध्ये कालच आपण प्राध्यापक डॉक्टर बावा दातार लिखित दोन तात्या या पुस्तकाचा विचार केला. केवळ त्या पुस्तकामुळे असं नव्हे, पण कालच्याच व्हिडिओमध्ये मी असं म्हटलं की प्राध्यापक डॉक्टर बावा दातार यांच्या पुस्तकाचं नाव दोन तात्या असलं आणि ते तात्याराव सावरकर आणि तात्यासाहेब शिरवाडकर अशी दोन भागांमध्ये असलं तरी ती त्या दोघांची तुलना मात्र नव्हती. हा व्हिडिओ केल्यापासून माझ्या मनामध्ये आहे की खरोखरच तात्याराव सावरकर आणि तात्यासाहेब शिरवाडकर अशी तुलना करता येईल का? आणि सहज मनामध्ये आलं की ही तुलना केवळ कालच्या व्हिडिओमुळे किंवा हे पुस्तक वाचताना दोन तात्या हे पुस्तकामुळे माझ्या मनामध्ये निर्माण झालेली नाही. माझ्या कळत्या वयामध्ये ज्या वेळेला आपण एकत्र काही लेखक वाचले जातो त्यामुळे ही अशी तुलना मनामध्ये येते का, हा मुद्दा माझ्या मनामध्ये वारंवार आहे. कारण ग्रंथसूक्त या मालिकेमध्ये आपण अनेकदा दोन वेगवेगळ्या व्यक्तिमत्वांची तुलना केली आहे आणि तीच मालिका किंवा तेच सूत्र आज पुढे नेत असताना तात्याराव सावरकर आणि तात्यासाहेब शिरवाडकर माझ्या घडत्या वयात 1975, 76, 77 या काळामध्ये, त्या काळात आपल्या देशात आणीबाणी होती हा एक वेगळाच संदर्भ, पण काही लेखक एकत्र वाचले गेले. कारण खरं म्हणजे आता जाणीवपूर्वक नीट लक्ष देऊन वाचावं असं ते वय होतं आणि ते वातावरण होतं. आणि त्यावेळेला एकाच वेळेला कानेटकर, शिरवाडकर यांची नाटकं वाचली जात होती, बघितली जात होती आणि घरच्या आणि बाहेरच्या वातावरणामुळे सावरकरांसारखे लेखक वाचले जात होते, टिळकांसारखे लेखक वाचले जात होते आणि त्याच वेळेला कुठेतरी गुलजार, आयन रँड, ॲन फ्रँक, इर्विंग वेलस असंही वाचलं जात होतं. आणि या सगळ्याचा एकत्रित परिणाम म्हणून आता पुन्हा एकदा हे ग्रंथसूक्त मालिका करायची म्हणून ज्या वेळेला प्राध्यापक डॉक्टर बावा दातार यांचं दोन तात्या हे पुस्तक वाचलं तेव्हापासून एक संकल्पना मनामध्ये आली की तात्याराव सावरकर आणि तात्यासाहेब शिरवाडकर अशी तुलना करावी का? अगदी बालिशपणा करायचा झालं तर दोघांचंही नाव तात्या ही त्यातला पहिला मुद्दा, दोघांचाही नाशिकशी संबंध हा दुसरा मुद्दा. तात्याराव सावरकर म्हणजे वि दा सावरकर, तात्यासाहेब शिरवाडकर म्हणजे वि वा शिरवाडकर. आता दोघांचं पहिलं नाव वि, दुसरं नाव आकाराकर आणि आडनाव कर या नावानी संपतं, अशी तुलना करणं हा तुमच्यासारख्या चोखंदळ वाचकांचा आणि श्रोत्यांचा कुठेतरी अपमान केल्यासारखं होईल याची मला पूर्ण जाणीव आहे. परंतु एक पासवर्ड सारखं हे मनामध्ये आलं हे जरा सुद्धा नाकारणार नाही. पण तात्याराव सावरकर आणि तात्याराव शिरवाडकर यांचा विचार करायचा झाला तर लक्षात येणारी गोष्ट अशी की दोघही मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष आहेत, दोघही कवी आहेत, दोघही नाटककार आहेत, दोघांनीही यांना त्या स्वरूपामध्ये गद्यलेखन केलेलं आहे, दोघांनाही तसं एका अर्थी दीर्घायुष्य आहे, दोघही यांना त्या स्वरूपामध्ये वेगवेगळ्या कारणांनी आत्मकेंद्री म्हणण्यापेक्षा सुद्धा ते जनप्रवाही असं व्यक्तिमत्व नाही. विवा शिरवाडकर मुळातच प्रवास टाळण्याकडचे होते, एकांत प्रिकर करणारे होते. सावरकरांना त्यांच्या राजकीय जीवनामुळे, अंदमानामुळे आणि इतर काही कारणांमुळे एकांतवासामध्ये, स्थानबद्धतेमध्ये राहावं लागलं आणि मग त्यातनं त्या निंदाने स्वतःशी संवाद साधणारी अशी दोघांची लेखन शैली आणि संवाद शैली झाली का, हा विचार मात्र नक्कीच मनामध्ये येतो. सावरकर आणि शिरवाडकर अशी तुलना करत असताना स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर आणि स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर आणि नाटककार आणि साहित्यिक वि वा शिरवाडकर उर्फ कुसुमाग्रज यांचा विचार करताना जाणवणारी गोष्ट अशी आहे की दोघंही अत्यंत संवाद प्रचूर असं लिहितात. या दोघांचंही मराठी तसं अल्पाक्षरी असतं पण आशय घन असतं. काही वाक्य पल्लेदार असतात, इतकंच या दोघांमधलं साम्य नाहीये. तर माध्यमांतर या गोष्टीवरती असलेली त्यांची घट्ट पकड हे गणित लक्षात आहे. एखादी संकल्पना कदाचित त्यांच्या मनामध्ये कवितेच्या रूपानं येत असेल, मग ती 2 ओळींची 4 ओळी होत असतील, 4 ओळींची काही कडवी होत असतील आणि मग या कविता सांगून झाल्यानंतर सुद्धा मनामध्ये उरलेले काही छेद अवच्छेद, साध प्रतिसाद, बिंब प्रतिबिंब, साध पडसाद हे त्यांच्या कथांमधनं लेखांमधनं नाटकांमध्ये असे परावर्तित आणि परिवर्तित होत राहतात का, याचा विचार जरूर केला पाहिजे.
आणि मग असं लक्षात येतं की होय, ही संकल्पना नक्कीच त्यांच्या मनामध्ये आहे. आणि असं जर म्हणायचं झालं, तर एक वेगळं सूत्रही खरं म्हणजे लक्षात घ्यावं लागतं. असं जरी कितीही म्हणत असलं तरी मुळामध्ये एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे, की स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर हे मुळात स्वातंत्र्यवीर आहेत, क्रांतिकारक आहेत, राजकीय आणि सामाजिक क्षेत्रातली ही एक अग्रगण्य व्यक्ती आहे. शिरवाडकरांच्या बाबतीत मात्र तसं नाही. शिरवाडकरांना ते भान नव्हतं अशातलं भाग नाही, पण राजकारणामध्ये, समाजकारणामध्ये सक्रिय सहभाग ही शिरवाडकरांची गणितं नव्हती. दोघंही पत्रकारितेच्या क्षेत्रात या ना त्या स्वरूपात, या ना त्या काळात जरूर कार्यरत होते, पण मुळातच सावरकरांची साहित्य निर्मिती ही राष्ट्र निर्मितीच्या उद्देशासाठी, स्वातंत्र्य प्राप्तीच्या उद्देशासाठी, सामाजिक घटनांच्या उद्देशासाठी अशी केलेली आहे. तशा दृष्टिकोनातनं विचार करायचा झाला तर असा कोणताही उद्देश साहित्य निर्मिती मागे वि. शिरवाडकरांच्या बाबतीत नाही. पण असं असलं तरी एक गोष्ट त्यांची लक्षात घेतली पाहिजे, की दोघांनीही इतिहासाचं माध्यम आपला विचार मांडण्यासाठी केलाय, हे गणित लक्षात घ्यावं लागतं. सावरकरांचं उत्तर क्रिया, सावरकरांचं संन्यस्त खड्ग हे नाटक इतिहासाशी संबंधित आहे. आणि तशाच दृष्टिकोनातनं विचार करायचा झाला तर वीज म्हणाली धरतीला, वैजयंती सारखी शिरवाडकरांची नाटकं ही सुद्धा इतिहासाच्या निर्मितीची आहेत. अशा वेळेला इतिहासापेक्षा सुद्धा व्यक्तिचित्रणावरती वि. शिरवाडकरांचा भर जास्त आहे. पण तात्याराव सावरकर मात्र ते पात्र निमित्त म्हणून वापरतात, माध्यम म्हणून वापरतात आणि एका वेगळ्याच उद्देशानं निर्मिती करतात. म्हणजे जसं कृष्णाजी प्रभाकर खाडीलकरांनी म्हटलं तर नाटक लिहिलंय ते कीचक वध आहे. भीष्म आणि कीचक, भीम आणि कीचक अशा पद्धतीची त्याची पात्र निर्मिती आहे. परंतु ज्याला समजायचं त्याला बरोबर समजतं की यातला कीचक कर्जन आहे आणि यातला भीम लोकमान्य टिळक आहे. कृष्णाजी प्रभाकर खाडीलकरांच्या कीचकवध मध्ये असं होत असेल तर तात्यासाहेब केळकर हे तिसरे तात्यासाहेब केळकरांच्या तोतयाचं बंड मध्ये ही तीच गणित आहेत. अशाच पद्धतीचा विचार सावरकरांच्या नाटकामध्ये आहे. हे आपण अगदी ग्रंथसुक्ताच्या अलीकडच्या काळात पाहिलं. सावरकरांनी 3 नाटकं लिहिली. तुलनेनं वि. शिरवाडकरांच्या नाटकांची संख्या प्रचंड मोठी आहे. सावरकरांची 3 नाटकं म्हणजे उशाप, उत्तरक्रिया आणि संन्यस्त खड्ग. कागदोपत्री बघायला गेलं, वरवर बघायला गेलं तर उशापचा नायक चोखामेळा आहे, उत्तर क्रियेचा नायक माधवराव आणि पानिपतचं युद्ध आहे आणि संन्यस्त खड्गमध्ये बौद्ध धर्म आणि त्याचे परिणाम हा नायक आहे. पण हे दिसायला गणित आहे. खरं सांगायचं म्हणजे समाज निर्मिती आणि राष्ट्रोद्धार अशा पद्धतीचा विचार सावरकरांच्या नाटक निर्मितीमध्ये आहे. अगदी कालच्याच व्हिडिओमध्ये आपण बघितलं तसं की 1924 साली राम गणेश गडकर यांचं राजसन्यास हे नाटक सावरकरांनी पाहिलं आणि त्यांच्या असं लक्षात आलं की जे अनेक भाषणांनी होत नाही ते एका नाटकांनी किंवा सिनेमांनी होतं आणि मग त्या दृष्टिकोनातनं नाटकांचा उपयोग सावरकरांनी आपल्या विचार प्रसारासाठी केला. असं कोणतंही गणित शिरवाडकरांच्या नाटकामध्ये नाही. पण लक्षात घेण्याजोगी गोष्ट अशी आहे की उत्तर क्रिया आणि वैजयंती हे 2 नाटकांमध्ये प्रचंड साम्य आहे. उत्तर क्रिया हे सावरकरांचं नाटक, वैजयंती हे वि. शिरवाडकरांचं नाटक. उत्तर क्रियेमध्ये सर्वसामान्य जनतेचा प्रतिनिधी असलेली ती एक वेडसर वृद्ध महिला माधवराव पेशव्यांना पानिपतच्या युद्धाचा सूड घ्यायची प्रतिबिंबित करते. वैजयंती नाटकामध्ये सुद्धा वैजयंती ही नाटकाची नायिका एका अर्थानं पराभूत राणी आपल्या नातेवाईकांना युद्धासाठी उद्युक्त करते. हे साम्य लक्षात घेतलं पाहिजे. म्हणजे स्त्री प्रणित, स्त्री केंद्रित अशी क्रिया प्रतिक्रिया हे गणित आहे. सावरकर उत्तर क्रिया या नाटकातनं पानिपत हा मराठ्यांचा अत्याचार नव्हता, प्रत्याचार आहे अशी भूमिका मांडतात. वि. शिरवाडकर वैजयंतीमध्ये नेमकं हेच गणित मांडतात. हे आवर्जून लक्षात घेतलं पाहिजे. वीज म्हणाली धरतीला मध्ये सुद्धा अशाच प्रकारची भूमिका मांडली जाते, हे लक्षात घेतलं पाहिजे. आणि ते नाटकही स्त्री केंद्रित आहे हे लक्षात घ्यावं लागतं. वि. शिरवाडकरांच्या कवितांमध्ये जे अनेक कविता संग्रह आहेत त्याच्यामधली गाजलेली कविता पृथ्वीचं प्रेमगीत आहे. स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकरांचा गाजलेला काव्य संग्रह हा कमला आहे.
आता या कमलामध्ये असलेली प्रेयसी नेमकी कोण आणि प्रियकर नेमका कोण हे गणित लक्षात घेतलं पाहिजे. विवा शिरवाडकर पृथ्वीचं प्रेमगीत मध्ये असं म्हणतात की शृंगार दुर्बलांचा नको, उत्तर क्रियेमध्ये दुसरं काय सावरकर सांगतात. त्यावेळेला तो सूर्य लांब असला तरी चालेल पण मी त्याच्याच वरती प्रेम करीन असं पृथ्वीचं प्रेमगीत मध्ये भूमिका विवा शिरवाडकर मांडतात. तर दिल्ली अभी बहुत दूर आहे असं सांगत असतानाच तीच मला जिंकायची आहे हे उत्तर क्रियेमध्ये सावरकर सांगतात. ही भूमिका लक्षात घेतली पाहिजे. म्हणजे नॉट फेल्युअर बट लोए मीच क्राईम याच्या पलीकडची भावना हा या दोघांच्या साहित्य निर्मितीचा उद्गार आणि उल्लेख आहे का याचा विचार करावा लागतो. आता तसं पाहायला गेलं तर शिरवाडकरांची काही नाटकं फसली, काही नाटकं गाजली. विवा शिरवाडकरांचा उद्देश व्यावसायिक नाट्य निर्मिती हा होता की नव्हता हे गणित वेगळं, पण जे जे चांगलं ते मला आवडलं असा विचार करावा लागतो. मग अशा वेळेला शिरवाडकर सांगत असताना शिरवाडकरांनी परभाषेतलेही कवी आपल्याकडे आणले. अर्थात शिरवाडकरांच्याही कवितांचा गुलजारनं हिंदीमध्ये अनुवाद केला हे इथं विसरता येत नाही. अशीच काहीशी प्रक्रिया सावरकरांची स्वतःच्या गणितामध्ये आहे का? आपला विचार मांडण्यासाठी हिंदुत्वाची ख्रिश्चनांशी केलेली तुलना, हिंदुत्वाची मुसलमानी धर्माशी केलेली तुलना, हिंदुत्वाच्या समाजाचा इतिहासाशी आणि वर्तमानाशी आणि भविष्याशी केलेली तुलना, म्हणजे विषय एक घ्यायचा पण त्याची मिती, त्रिमिती, परिमिती ही मोजत जायची, ती बदलत राहायची आणि त्यातनं अंतर्वक्र आणि बहिर्वक्र होत राहायचं. ह्या सावरकर आणि शिरवाडकर यांच्या लेखन शैलीचं वैशिष्ट्य आणि साम्य आहे का याचा विचार करावा लागतो. मग असं जर साहित्यिक मूल्यांवरती उद्देशाच्या पलीकडे जात सावरकर आणि शिरवाडकर यांची तुलना केली तर जाणवणारी गोष्ट अशी आहे की हे दोघही लेखक असे आहेत की ते स्वतःसाठी लिहितात पण उद्देश समाजासाठी असतो. म्हणजे गुलजार जसं म्हणतो की तुम्हाला माझी कविता आवडते हे चांगलं आहे, परंतु खरं सांगतो माझी कविता माझ्यासाठी आहे असा उद्गार शिरवाडकरांच्या किंवा सावरकरांच्या कवितेमध्ये येत नाही. पण स्वतःपासून सुरुवात करत दुसऱ्यापर्यंत सांगण्याची जी प्रक्रिया आहे त्यातनं सावरकर आणि शिरवाडकर यांचं साहित्य एकाच वेळेला मायक्रोस्कोप असतं, त्याच वेळेला ते पेरिस्कोप असतं, त्याच वेळेला ते कॅलिडोस्कोप असतं आणि त्याच वेळेला ते टेलिस्कोप असतं. असा विचार करता येईल का याचा विचार जरूर करावा लागतो. आणि मग तसा जर विचार करायचा झाला तर एक गोष्ट मात्र लक्षात येते की सावरकरांवरती काढलेले सिनेमे चालत नाहीत. तसं विवा शिरवाडकरांच्या कथेला नाटकांनी यश दिलं तरी तितकंस यश सिनेमानं दिलं नाही आणि शिरवाडकरांनी गाजलेल्या सिनेमांची नाटकं केली, उदाहरणार्थ आनंद, तरी सुद्धा ती चालली नाहीत. हाही एक गमतीचा भाग आहे. शेवटी स्वयंभू स्वयंप्रज्ञेला प्रतिबिंबापेक्षा सुद्धा साध आणि पडसादाची अपेक्षा जास्त असते हे तत्व अधोरेखित करणारे दोन साहित्यिक, दोन वेगळ्या काळातले पण एका गावातले, दोघांचंही नाव टोपण नाव तात्या असणारे, एक विवा शिरवाडकर आणि दुसरे विनायक दामोदर सावरकर. आणि म्हणूनच ग्रंथसूक्तचा या भागामध्ये स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर हे सूत्र असताना करत असलेली मनामधली एक अल्पमतीची, अल्पक्षमतेची तुलना म्हणजे स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर आणि कुसुमाग्रज उर्फ विवा शिरवाडकर. मनपूर्वक धन्यवाद. ग्रंथसूक्त.